28 जानेवारी या दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये सभा होणार होत्या. संपूर्ण बारामती तालुका अजितदादांची भाषणं ऐकण्यासाठी आतुर होता. मात्र दुर्दैवानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि ज्या लोकांना दादांची भाषणं ऐकायची होती त्याच लोकांना दादांच्या निधनाची बातमी ऐकावी लागली आणि अतिशय दुर्दैवी असा क्षण गेल्या 28 तारखेला झाला. आज महिना झाला या गोष्टीला. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन झाले त्या ठिकाणी आजही संपूर्ण महाराष्ट्रातून लोक दर्शनासाठी येत आहेत आणि ही गर्दी आत्ताही एवढ्या उन्हाची इथपर्यंत सकाळपासून हजारो लोक या ठिकाणी येऊन गेलेत आणि कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. आज महिना होतोय आणि महिन्यानंतर दादांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतोय. विश्वास बसतोय का? अजून 1 महिना झाला आहे, परंतु कसलाच विश्वास बसत नाही. दादा आहेत असंच अजून जाणवते आम्हाला. घरातील माणूस गेल्यागत झाले आणि खूप मोठं दुःख बारामतीमध्ये आहे. सगळ्यांवर आहे, महाराष्ट्रावर आहे. त्यांच्या डोळ्यातलं अश्रू सांगतायत की भावना काय आहेत? खरं तर आज 1 महिना होतोय, परंतु दादा आमच्यात नाही. हा विश्वास अजूनही मनाला बसत नाही आहे. अजूनही मन आमचं त्यातून बाहेर पडलेलं नाही आहे, की रोज आम्ही दादांना पाहत होतो. आज दादा इकडं पाहायला यायचे, बारामतीतली विकास कामं पाहायचे. परंतु आता सगळं संपलेलं आहे. ही भावनाच आम्हाला म्हणजे खूप जड जातं हे सगळं मनाला समजावणं. निश्चित हे दुःख पचवणं खूपच जड जाते. प्रत्येक कार्यकर्त्याची हीच भावना आहे. युवक कार्यकर्ते आहेत तुम्ही. तरुणाईनं दादांचं कामकाज पाहिले. आज बारामतीचं काय नुकसान झालं? बारामतीमध्ये ज्या प्रकारे अजितदादा काम करायचे, म्हणजे तो कुठल्या पक्षाचा असू दे, कुठल्या धर्माचा असू दे, कुठल्या जातीचा असू दे, दादांनी कधीच विचार केला नाही. सर्वसामान्य कुठला जरी माणूस दादांकडे गेला तरी त्याला न्याय मिळायचं. आम्हाला महाराष्ट्रात नव्हे, अख्ख्या देशात फिरताना असं वाटायचं की आपल्या मागं कोणतरी आहे. म्हणजे कधीच कुठल्या गोष्टीची भीती वाटली नाही. कायम असं होतं की आपल्यावर कधी अन्याय होणार नाही. पण आता तो आदर आम्हाला राहिला नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे न भरून येणारं नुकसान आज बारामतीचं झालेलं आहे. ह्याच भावना प्रत्येक कार्यकर्त्याचा आपण बघतोय की इथं काही महिला देखील आलेल्या आहेत. पुष्पहार घेऊन आल्यात. ताई, आज महिना झालाय, तुमच्या हातात पुष्पहार आहे, काय सांगा? तसं तर खूप वाईट वाटतं. शब्द नाही बोलायला. काय दादा होते आणि दादा नाहीत, ह्या दोन गोष्टींमध्ये किती मोठा फरक आहे? खूप म्हणजे काय दादा नसल्याचं नुकसान काय आहे? सगळं अख्ख्या महाराष्ट्राचंच खूप नुकसान झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही बोलताय सुरुवात फक्त ज्यावेळेस चौथऱ्यावर चढला तेव्हापासूनच तुमच्या डोळ्यात चौथऱ्यात पाण्यात. नाही, तिथं गेटमधून आत आलं ना त्यावेळेसच डोळ्यात पाणी होतं. असं दादा हा नेता नव्हे तर दादा हा आपला भाऊ होता घरातले अशी. हा, माणूस होते, ते मोठे आपले होते. या ताई पण आहेत बरोबर. मावशी, काय सांगाल? दादा नाही ते आपल्यात, आज महिना झालाय, दादा खूप विश्वास मोठे बसतोय का होते. महिना नाही झालाय ना, दादा? नाही ना, काय नुकसान झालंय सगळं दादा नसलं? लय मोठं नुकसान झाले दादा नसल्यामुळे. आजही अनेक लोकांना वाटतं की दादा आहेत. आजही हो, असं आजही भोळी आम्हालाही लोक वाटतं. वाटतात, त्यांना वाटतं की दादा येणार आहे. आम्हालाही तेच वाटतं, दादा आहेत नाही का. हम्म. खूप मोठं नुकसान झालं. हे पण तरुण कार्यकर्ते आहेत. काय मित्रा, काय सांगशील? आज दादांचं चौथऱ्यावर येऊन दर्शन घेण्याची वेळ येते. एरवी आपण दादांच्या बरोबर सेल्फी काढायची असते, दादांच्या बरोबर फोटो काढायचा असतो. बरोबर आहे. आजची ही काय वेळ आहे? काय विश्वासच व्हाय ना की खरं दादा म्हणजे ह्या जगातनं गेल्यात. कारण आम्हाला आता सवय, आता मगाशीच आम्ही जोडीदारही चाललेलो रस्त्यात ना, हम्म. आणि एक खड्डासुद्धा नाही. हम्म. आणि कोपऱ्यात एक थोडंफार एक खड्डा दिसला आणि सहज आम्ही म्हणलो की थांब दादाला सांगतो. पण परत आठवलं की आजीदादाच ह्या विश्वात नाही. म्हणजे अशी सवय झाली. काय झालं की आजीदादा आहेत की हा. आजीदादा, आता कोणाला बोलायचं आजीदादा आहेत असं, म्हणजे इतकं वाईट परिस्थिती झाली. काय न भरून येणार दुःख आहे, नुकसान आहे. काय सांगाल सर? दादा महिना होतोय आज. आजही प्रत्येक माणूस एकच बोलतोय की आमचा विश्वास बसत नाही. खरंच आहे, दादा नाही आहेत आज आपल्यात, याचं खूप मोठं दुःख आहे. पण विश्वास बसत नाही आहे. कुठून तरी एक सभा येईल, दादांचा आवाज येईल, तेच परखड नेतात, तोच दरारा
तेच प्रशासनावर वचक. आजही आम्हाला वाटतं की आज आमच्यात दादा आहेत. आम्ही दादांना कधीच विसरू शकत नाही. दादा म्हणजे बारामतीचं एक वैभव होतं, जे आज आमच्यातून हरपलं आहे. खूप वाईट वाटतंय. म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. खूप वाईट वाटतंय. अशाच प्रकारची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारा जो वर्ग आहे तो एक वेगळा वर्ग होता की प्रत्येक माणसाला इथं असं वाटत होतं की दादा आहेत, ऑल इज वेल, म्हणजे सगळं ठीक आहे. आता दादा नाहीत तर बारामतीचं कसं होणार, पुणे जिल्ह्याचं कसं होणार, हा प्रश्न लोकांना सतावतोय. आणि हे सगळं होत असताना आज महिना झाला. गेल्या 28 तारखेला दादांचं विमान अपघातग्रस्त झालं आणि त्यानंतर दादांना ज्या ठिकाणी आनंदात विलीन करण्यात आलं हेच ते ठिकाण विद्याप्रतिष्ठान, हे जे शैक्षणिक संकुल आहे. या शैक्षणिक संकुलामध्ये लाखो विद्यार्थी घडले. इथून अनेक इंजिनियर, डॉक्टर झाले, अनेक अधिकारी झाले आणि अनेक या देशातले सुजाण नागरिक झाले. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा हे काय होते, दादांचं नेतृत्व काय होतं आणि दादांच्या जाण्यानं या महाराष्ट्राचं काय नुकसान झालं.